ज्वाला स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे हे जगणे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित है जन्माचे आत दिनी लोक हे मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे आसमान जाची पान जाची जिंददार तुझी आसमान जाची पान जाची जिंददार तुझी बाजी हरीसे, ही अंगठी जर तुम्ही वारुळातून काढली तर तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. कसली अट हिरा? सापाच्या वारुळात हात घालायचा त्यांनी? नाही नाही, ही अट मुळीच मान्य नाही. तू काहीतरी वेगळी अट घाल. हे असं कोणाच्या जीवावर बेतेल असं पण लावणं अगदी चुकीचं आहे. चंद्राबाई, आज हीरा ने पहली बार हमसे कुछ मांगा है और अगर हम उसे वो ना दे सके तो हमारी हार होगी. अब जैसा ये चाहती हैं ठीक वैसा ही होगा. हमें शर्त मंजूर है. सेठ, आत्ताच वारुळात साप जाताना पाहिले. कशाला उगाच? नहीं बाजी, हमने जो कह दिया सो कह दिया. पीछे हटना हमारी आदत नहीं. हम ये अंगूठी जरूर निकालेंगे. जहर तो हमारी ताकत है हीरा. हंसते हंसते तुम्हारी शर्त पूरी हो जाएगी. परिषद, आम्हाला वाटतं की तुम्ही एकदा विचार करावा. अहो, त्या वारुळात कसलं जनावर असेल आणि कसलं नाही आपल्याला काय माहित. आई है तेरे इश्क की बाजी दिलो जां पर. इस वक्त नजर कब है मुझे सुदो जिहां पर. हीरा के लिए हम कोई भी जोखिम उठा सकते हैं. अट ऐकून जराही भीती वाटली नाही. लगेच कसे तयार झाले? बघ की, साप म्हणलं तर माझ्या अंगावर काटा येतो नुसता. हे कसलं नवल म्हणायचं?
मला वाटतं नाग असावा. पुरसा नाही तर मण्यार असावं. या भागात फार सुकाळ आहे त्यांचा. काही का असं ना, जर डसलं ना तर हा परिषद पाणी बी नाही मागणार. एवढी मोठी असं मी आणि आता काय चाललंय आम्हाला तर काहीच कळना. बी काय करायचं आता? काय करणार? फरीसेठ मिला तर हाती तोंडी आलेली सगळी दौलत जायची बघ. देवा, मलाच माहित नाही तो साप विषारी आहे की बिनविषारी. फरीसेठला अडव, त्यांनी वारुळात हात नको घालायला. कमाल आहे या हिराची. घालून घालून कसली अट घातली. साप आणि विंचू म्हणजे मुंग्या आहे आमच्या फरीसेठसाठी. जा आणि जिंका तुमच्या हिराला. चुकलंच माझं, उगीच टाकली ही अट. एखाद्याचा जीव जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि समजा फरीसेठचं नशीबच चांगलं असेल आणि त्यांनी अंगठी काढली आणि काही झालंच नाही तर? व्यापाऱ्याचं काळीज म्हणजे सशाचं काळीज. आणि तरीही एवढं धाडस. व्यापाऱ्याचं काळीज एवढं धाडस करू शकत नाही. खरंय तुमचं. अहो, सापाच्या बिळात हात घालणारा क्षत्रियच असेल. नुसता क्षत्रिय नाही तर लढवय्या क्षत्रिय असेल. पण हे परिषद नेमकं कोण आहे म्हणायचं? शेवंता, वेश बदलून आलेला शिरा तर नसेल ना? मला आधीपासून मध्ये मध्ये शंका येत होती या फरीसेठची. वेश म्हणजे शेराची खास दवा. सापाच्या बिळात हात घातला तर हा शेराच. अगर हमने अंगूठी निकाली तो चारों ओर हमारे ही चर्चे होंगे. हमारे बारे में शक भी पैदा हो सकता है. हीरा को हम खोना नहीं चाहते, पर अपने मकसद से भी पीछे नहीं हट सकते. हीरा या मकसद? अक्का तू जिंकली, परिसर हारला. अक्का तू जिंकली, परिसर हारला. परिसर हारला. नशीब, मला वाटतं हा रूप बदललेला शेरा असणार, पण तसं नाही. आपकी ये शर्त पूरी करना तो हमारे बस की बात नहीं, लेकिन ये सच है कि हम आपको बेपनाह चाहते हैं. अट पूर्ण झाली असती तर मी माझा निर्णय बदलला असता. आता माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेईन आणि घेतल्यावर नक्की कळवेन तुम्हाला. जाऊ द्या फरीशेठ. अहो, तुमच्यासारख्या व्यापाऱ्याच्या बसची बात नाही. लई नका मनाला लावून घेऊ.
हाती आलेली सगळी दौलत घालवली आहे हिराने. चल परिसेठना समजवायला लागणार. मानलं बाई हिरे तुला. परिसेठ घाबरून गेला. म्हणूनच ही अट दिली होती मी. गजाननच पावला म्हणायचा बघ. आता देवाचा आभार मानून जाऊया. हो खरंय, आपण देवळात जाऊ आणि मग जाऊ. अगं वय, पण तुझी अंगठी गेली त्याचं काय? शिलेदारांसाठी अशा लाख अंगठ्या कुर्बान. अक्का अक्का, तुमची अंगठी द्या, तुम्हाला द्यायला सांगितलीये. या बया, हिरे हीच अंगठी तू वारुळात टाकली होतीस. वारुळात कुणी काढली? कोणी दिली? बाजी दादानं. या बाया हिरे, शिलेदारांनी वारुळात अंगठी काढली. हिरे, तुझ्यासाठी जीवाचं जोखीम पत्करलं बाई. लई जीव आहे बघ शिलेदारांचा तुझ्यावर. आता तरी खरं खरं सांगून टाक की सगळं. आणि काय ग, अट पुरी करल त्याच्याशीच लगीन करणार म्हटलीच की. वायद्याची पक्की आहे हिरा. एकदा शब्द दिला म्हणजे पुरा करायलाच पाहिजे. मी म्हणलं होता हिरा भलतीसल ती अट ठेवणार. लय अपमान झाला परिसेठचा. हुजूर हुजूर सुनिये तो. हुजूर, हीरा अब तक नादान है, उसे अभी समझ नहीं है. वो नासिर, हम अभी किसी से बात करना नहीं चाहते. चंद्राबाई के जाने का इंतजाम करो. परिसेठ सारखी मोठी व्यक्ती नाराज झाली तुझ्या त्या हिरामुळे. लक्ष ठेवा तुमच्या त्या हिरावर. शिलेदाराबद्दल कळलं का काय त्यांना? चिचोक्या, ओ शिलेदार, तो परिसेठ हरला. लय चांगलं आलं की. या परिसेठ हरला हरला. चिचोक्या, असं कोण हारलं म्हणून खुश व्हायचं नसतं. अहो नाही, परिसेठ हरला म्हणून मी खुश नाही. आमच्या अक्का जिंकली म्हणून मी खुश आहे. समोरच्याला हरवण्यात तुझ्या अक्काला लईच खुशी मिळेल. म्हणजे अजून अक्कावरचा राग गेला नाही वाटतं तुमचा? जाऊ दे, तुझी अक्का जिंकली हे महत्वाचं. नाही, पण मला त्या बांगड्यांविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं. चिचोक्या, आता बोलत बसायला वखत नाही. मला घराला जायचंय. माझी माय वाट बघत असेल. पर त्या बांगड्या? चिचोका, तो विषय नको, नाहीतर मी जातो. त्या बांगड्या मी अक्काला दिल्यात नव्हत्या. तिला माहितीच नाही की त्या बांगड्या तुम्ही दिलेल्या आहेत. काय? वय, त्या बांगड्या मी बडबिल्या दिल्या, अक्काला नाही. अरे पण मी तुला तुझ्या अक्काला द्यायला सांगितल्या होत्या. तेच करणार होतो मी, पण त्या शेवंत मावशीने मला मंदिरात अडवलं. माझं काही चुकलंय का? काल न जेवता गेलात, आता आजही माझ्या समोर असून काही बोलत नाही आहात. नक्की काय झालंय? शिलेदार, असे का वागताय? मी काय केलं? एवढा राग का माझ्यावर? राग तुमच्यावर नाही, राग माझाच माझ्यावर आहे. अरे मग तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मी उगाच चिडलो त्यांचं. मी सांगत होतो, पण तुम्ही मला सांगूच दिलं नाही. अक्का, छबू मामा कुठे आहे बघ जरा. हा आलंच.
अंगठी माझं सापडली चुकलं मला. चुकच मी ठीक आहे तुम्ही बोला आधी. नाही तुम्ही बोल. अहो नाही तुम्ही आधी सुरुवात केली होती तुम्ही बोला. नाही नाही तुम्ही बोल. ठीक आहे तुम्ही माझं मन दुखावलंय शिलेदार. जी चूक मी केलीच नाही त्याची शिक्षा दिली तुम्ही मला. हो चुकलंच माझं. मला माहित नव्हतं की तुम्हाला माहित नाही. मग आता केलेल्या चुकीची शिक्षा घ्या. 1 नाही 10 द्या. ठीक आहे मग आज तुम्ही आम्हाला बैलगाडीने घरी सोडायचं. मी अहो पण कसं ते मला नाही माहिती. अक्का चल. भारी आहेत की रे तुझी बैल. हा हा अख्ख्या पंचक्रोशीत असली बैल नाही कुणाकडे. यांना वाड्यावर सोडल्यावर मी घरी सोडतो की बैलगाडी. पण लवकर आणून सोड हा घरला. हा चल. शिलेदार ओ शिलेदार थांबा थांबा. हे रे बडी बी लय खवळल्या. चल तुझ्यासाठी मेना पाठवलाय लवकर चल. तू जा शिलेदार आम्हाला बैलगाडीतून सोडताय. अगं मेना पाठवलाय ना आता त्यासनी कशाला त्रास देतीस. बडी बी खवळली आहे ना मग बैलगाडीतून लवकर पोहोचू ना आम्ही. अगं पण असं कसं मेना काय रिकामाच घेऊन जाऊय. अरे रिकामा कशाला चिचोका बसेल की मेळ्यात. चिचोका जा मेळ्यात जाऊन बस. नाही मी पण बैलगाडीतूनच येणार. चिचोक्या अरे मेळा असा रिकामा कसा पाठवायचा. मग तू बी चल आपण दोघं बी जाऊ मेल्यातून. चिचोक्या अरे शिलेदार थांबलेत आपल्यासाठी मग त्यांना असं रिकामं कसं पाठवायचं. मग तू जा मेल्यात ना मी येतो शिलेदारात संगत. नाही तू जा मला जरा महत्वाचं बोलायचंय शिलेदारांशी. मग बोल लवकर आणि चल. चिचोक्या बडी बी खवळलीये ऐकलंस ना. चल लवकर पोहोचायला पाहिजे आपल्याला. जा मेळ्यात जाऊन बस. हिरे बडी बीची फिकर नको करू. तू निवांतपणे बोल आणि ये. जा आता तुम्ही. अक्का तू कला जायला लागली एवढं. अरे वय की गाल बघ केवढं लाल लाल झाल्यात. का व शिलेदार बघताय ना व. आणि काय झालं आमच्या हिराला. आता तुम्ही जाताय का देऊ एक एक रट्टा. या बया येड्यात पोच बाई. चल रे चिचुक्या. हा चल निघायचं का. तुम्हाला थांबायचं असेल तर थांबू. मला काही घाई नाही. नाही नाही निघूया. कडूस पडायला लागलं. म्हणून काय झालं उलट हवा गार पडलेली असते छान वाटतं. नाही म्हणजे अंधार पडेल त्यात जंगलाची वाट. भ्या नाही नवं वाटत तुम्हाला. हिरा आणि भीती शक्यच नाही. अंधाराला घाबरत नाही हिरा. अंधाराची नाही माझी. तुमची भीती. तुम्ही कधी कुणाचं मन मोडलं नाही. तुम्हाला कशाला घाबरू. चला निघायचं.
बाजी एखाद्याची मान मोडल, पण मन मोडणार नाही कोणाचं. तुम्ही म्हणताय तर चला चला ना भावा.